असे गेलो गावाला एक पाहुणं बिमार होतं. आता संसारातल्या माणसाला करावं लागतंय. संन्याशाला काय मागणं पुढं फुफुटा उड, त्याला काय ताण नसतो ना या गोष्टीचा. संसारिक माणसाला या गोष्टीचा ताण असतो. त्यानं जर कोणाची तर नाही जावं तर तुझ्या पोरीच्या लग्नाला तू चेकता, असं काही नियम असतात ना, बांधिलकी असतात, जावं लागतं. एक पाहुणं बिमार पडलं, मग आम्ही गेलो. तर नेमकंच लग्न झालं, 2-4 महिने झालते. आणि मग गेलो. ती लग्नातली चप्पल ती टाचाची तशीच होती. दोन्ही गावाच्या मधात नदी आडवी. हो, कधी कधी लय अवघड होते. औषध नसल्यावर माणूस मरत ना. नदी आडवी. मग जरा जरा पाणी होतं. मी आणलं ती चप्पल काढा हेडगाळशीन. ती टाचाची चप्पल अशी ती पाण्यात घालायची नसती ना ती. ती लग्नात घेतलेली होती. बघा आम्ही ते हातात घेतली. मग मी बूट घेतला. मी कशाला त्याची घेऊ, आणि तुम्ही कुठं पाहिली म्हणा. तुम्ही म्हणा ना आम्ही कुठं पाहिली. काहीच काय जरीच का. मग आपलं पुढं आलो मी. सन मला माहित होता नदीचा उतार काय. आता ती दमन चोपत 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 आली. मी आपलं पुढं पांदीच्या तोंडाला. ह्या निघल्या अशा चप्पल गिपळ, ती पाय कोरडे केले घातली चालल्या. एका बाईनं आपलं धुणं पटकन आटपिलं घ्यायच्या संग. माय कुठं आले आहेत तुम्ही? गिरगावच्या छता. माहेर कोणतं गाव? आमकं गाव. हे सासरे. मोह पुढचे सासरे आहेत काय तुमचे? मल धोतर होतं ना. आणि नेमकंच आमचं लग्न झालं. ती तरुण दिसायची, मी तरुण पण धोतराव. ते तुमचे सासरे हो काय? ते आमच्या घरच्याला अशी इचूड असल्यावरच झालं. घरी आल्यावर मला म्हणल्या कीर्तनात काय नेसायचं नेस जा, पण घरी आल्यावर तुम्ही पॅन्ट घालीचा. मी म्हणलं अरे असं कुठं असतं होय? माय तसं कुठं असतं? ती बाई म्हणली तुम्ही तुमचे सासरे आहेत का काय? आणि मी म्हणलं म्हणू दे ना. आणि तुम्ही कसे धोतराव म्हातारेच दिसतात. आणि मी म्हणलं आता इथं बसलेले 1-2 म्हाताऱ्याला जर पॅन्ट घातली ते पोरं होते का? होय. आता चोपदाराला जर नाईट पॅन्ट घातली तर पोरग होईन का चोपदार? मला सांगा बरं. तुम्ही याला टाळ्या वाजवायले. अहो म्हातारा माणूस म्हाताराचा असतो ना. धोतराचा आणि पॅन्टीचा काय संबंध आहे? आता कुठं नादी लागावं, फुरसनाच्या लई नादी लागता येत नसते. हो, 5ची मोटर चालू आहे आणि दांडात फुरसन पडलं. केळी कोयड्या फट एरंडच भिजले. फुरसनाला साधं म्हणायचंच नाही. ते 1-2 महिने टकटक ते महा डोकं दुखू लागलं ना. घरी आलं की पॅन्ट घाला पॅन्ट घाला. मी मंठ्याच्या बाजाराला गेलो, असा शुक्रवारचा बाजार, आणि गाड्यावर दुकान आलं. ते पॅन्टी विकू लागले. त्या पॅन्टीला मापाचा संबंध नाही. नाईट पॅन्ट कोणाची घाला आणि कोणाला येते, तिला काय बेताचा संबंध नाही. मी 2 घेतल्या. हे काय स्वस्त असतात म्हणे त्यानं. ते दुकानदार म्हणला महाराज तुम्हाला एक फुकटच. त्याला वाटलं आपलं गिऱ्हाईक आलं ना धोत्रावरलं. त्यानं 2 फुकटच दिले. मग 2 कोयते घेतले ऊस तोडायचे. घरी गेल्याबरोबर त्या 2 पॅन्टी तुळशीपाशी टेकल्या. कोयते धुतले, तुळशीपाशी टेकले. त्याच्यावर एक मंजुळा, हळद कुंकू, अक्षिदा, साखर वाहिली, पाया पडू. आमच्या घरची म्हणली बाई पॅन्टी. म्हणलं उद्यापासून घालायच्या. बाई मग ऐकलंच तुम्ही. मला वाटलं मग ऐकायचीच नाही, पण खरंच बाई मग मालक येतं कतीत मग ऐकत येत. बाई 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 काय तुमचा स्वभाव आहे बाई, साखऱ्यापेक्षा. हो ना सक बाई, खरंच बाई किती सांगावं बाई, खरंच माझ्या मनासारखं झालं. खुश पोरायची माया. म्हणली कोयते कशाला आणले? म्हणलं कसं झालं, ते गेल्या वर्षी कापसाला खताडं आणलं होतं ना, तर त्या शेटजीचे पैसे दिले नाही. आणि हे कीर्तनाची तारंबळ चालू आहे, याच्यात काही मेळ बसत नाही. ऊस तोडायच्या मुकदमाकून 1.5 लाख घेतलेत. महिनावर 1 लाख आणि ते नाव 50,000. म्हणजे दोघायची 2 कोयत. बाई ना आपल्याला ऊस तोडायला कोण नेईन? आणि मी आणलं पॅन्ट घातल्यावर कीर्तनाला कोण नेईन? झाले त्याला 7.5 वर्ष. अजून पॅन्ट सपनात पण नाही पोरायच्या माहिती. हो हो हो. मी आमच्या पोराच्या पॅन्ट ती फेकून द्या फेकून द्या. तुम्ही नका हातात घेत जाऊ. हो, एका इंजेक्शनातच नीट.
औषध असलं की माणूस वाचत बघा. विठाला विठाला विठाला. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे. आपल्या संप्रदायात जे उपास आहेत ते मान्य, जे व्रत आहेत ते मान्य. काही करतात लोक, करत जावा ना. वारकरी संप्रदायामध्ये देवीला मान्यता आहे. स्वर्ग मृत्यू पाताळ, स्वर्ग मृत्यू पाताळाचा महिना पघातीला चारी वेदाचा फुलवर बांधिला चारी वेदाचा शास्त्र पुराण अनुवाचती तुझा गोंधळा उठो बोला उठो बोला उठो बोला उठो बोला उठो बोला कृष्णबाई माऊलीचा हो उठो बोला उठो बोला उठो बोला कृष्णबाई माऊलीचा हो उठो बोला उठो बोला उठो बोला कृष्णबाई माऊलीचा हो उठो बोला उठो बोला उठो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. आहेत अभंग. जय जगदंबे पूर्ण कदंबे, जय जगदंबे पूर्ण कदंबे, जय जगदंबे पूर्ण कदंबे, जय जगदंबे पूर्ण कदंबे, जय जगदंबे रे. उदो हे उदो 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 उदो. बाईच्या अंगात आलो. माणसं बायका म्हणली की मागो पाहते तू. असू द्या देवीचा उपासक, ताण नाही, पण ज्ञानोबर आहे तुकोबर आहे सांगते तशी उपासना. हो. मा एक संघ आम्ही शाळेत शिकायला होतो चारठणला. मी 7वी पर्यंत शिकलो मनोहर भाऊ, पुढं नाही शिकलो, मेळच नाही बसला. वडील 90ला जात राहिले, मात्र 80 जन्म. शिकलो असतो कलेक्टर झालो असतो. आजही त्याचं काही दुःख नाही. 2-4 कलेक्टर इतका पगार आहे, ताण कशाला घ्यायचा. त्याच्यामुळे मी हा, पण बाकीचे शिका, माया नादी लागू नका. मा बरं होतं ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा कोंदा खांदी चोर. तुम्ही फुटाने एक तन बस स्टँडला शिका. शिक्षण वाघिणी झोदू दे. शिक्षण लय गरजेचं आहे, शिकायला पाहिजे. आणि मग काय सांगू लागलो. हा, 4 ठण ते सोबत आमचे मित्र शिकाय हे बी होते ना 4 ठण बरेच दिवस. आणि मग ते आमच्या सोबत मित्र शिकायला, आणि ते देवीचा उपासक. त्याच्या गावाला मी कीर्तनाला गेलो म्हणे जेव्हा महाराज. ते म्हणलं कीर्तन झाल्यावर जेवण. तुम्हाला उपास नाही का? मग इचकायला. मी म्हणलो मी 1 दिवसाचा धरीत असतो. देवी होमातून निघायच्या आदल्या दिवशी धरायचा आपला. नाही म्हणे मी 9 दिवस धरतो. त्याच्या उपासाला भेंडर. मी म्हणलं भेंडे कसे खातू? नाही म्हणलं देवीला जमतात. मी म्हणलं तू दे शेळी गिळी एक काय हा, असे भेंडरण फेंडरण कसे जमतील देवीला? काही नाटक हो. अगो नाही म्हणे महाराज आपण 9 दिवस काहीच खात नाही. त्याच्या बायकोला म्हणलं बाई काय नशिबान मावली आहेस तू, 9 दिवस उपास धरतो महामित्र, आणि तुला मालक भेटला. म्हणे महाराज तुम्हाला काय सांगायचं, हे 9च दिवस उपास धरते, दसरा झाला की घोरपडी धरीत. ऊत आला ऊत या भक्तायचा, ऊत आला ऊत. सोंगच न सगळे सोंगच. असा एक जगदंबेचा भक्त, केली भक्ती त्यानं टोकाला गेली, आणि मनोहरबुवा देवी प्रसन्न झाली आणि त्याला परीस दिला. काय वाता न पुरे वाणी. टाइम संपला का? हे संघचे माणसानं खरं बोलाव ना. हा हो, आणि मोठमोठाली माणसं पडे न ते संघच्यामुळेच पडेत बघा. हा हो, दुसऱ्याला दोषच द्यायचा नाही, संघचित पाडीत येत माणसाला. मग म्हणे अरे वा वकील
तारखा वाढवायचंच काम वकिलायचं. उद्या निकाल लागायचं तरी नाही, पुढची 5 तारीख द्या. जगदंबेनं परीस दिला, परिसा भागवत. काय वानवातानं परिवाणी पुराणात वर्णन आलं, गाथ्यात अभंग आहेत परिसा भागवतांचे. चांगली व्यक्ती. पण परिसा भागवतांच्या धर्मपत्नी माझे संत शिरोमणी नामदेवराय यांच्या धर्मपत्नी राजाई, ह्या दोघी चंद्रभागेमध्ये धुणं धुवायला गेल्याच्या नंतर यांची मैत्री. मुंग्या हिशाबानच चलत आहेत बघा कुठे बी. हो, मुंग्या लाईन न चलत आहेत. कोणी खडं पळत आहेत ते मुंगळे. शिमाच नाही मुंगळ्याचा बेहिसाबी कारभार. पान मुंग्या कशा बसल्या शिस्तीत आहे का कोणी? हे तुर्कस्तान, अरबस्तान, पाकिस्तान, हो काही कोणीकडे बी कोणीकडचा मेळ नाही. शिस्तीत एका लाईन मध्ये शिस्त असते, त्याची मैत्री असते. किती बी गडबडीत पण बोलत्यानच. डोसक्यावर पुंजाऱ्याचं टोपलं आणि शेणाचं टोपलं तरी सकवाय. काल कुठे गेल त्या? काय नाही, काल सकाता त्याचा भैमुख काढू लागले आणि डोसक्यावर टोपलं. घागर पाण्याची डोसक्यावर. हो, डबा हातात असल्यावर बी बोलू त्यात. मला म्हणजे चेष्टा नाही करायची, मला एक म्हणायचं त्यांची युनियन किती गोड आहे बघा ना. एकमेकीला बोलत आहेत माणसं. कोण ते चहा प्यायला आलतं? रावसाहेब. त्याला काय अक्कल आहे? त्याला कशाला चहा करायचा? मोकार आहे ते. आणि ह्यो मोकार सोसायटीचा अध्यक्ष. माणसं इतक्या टवाळ्या अशी म्हणायची या शिस्तीत राहतात. मैत्रीण राजाईची. काय मावली राजाई, जिला नामदेवराय सारखा पती प्राप्त झाला. काय अधिकारी माऊली असलो. राजाईचा अधिकार सांगू माझ्या माईंनं तुम्हाला. माणसाच्या लग्नात एखादा मोठा पुढारी आला तर 1-2 महिने चर्चा असती. आमचे मंत्री साहेब त्यांच्या लग्नाला आलते. पण एक सांगू का तुम्हाला, इथं बसलेले नव्हे, या देशातला प्रत्येक व्यक्ती कोण्या दिवशी मारायचा हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि हा जगाचा बाप राजाईच्या सोयरिकीला बी लग्नाला बी बिदरला गेलता. काय जगाचा मालक, विश्वाचा मालक राजाईच्या लग्नाला, नामदेवरायच्या लग्नाला. काय अधिकार असलो तो. आणि त्या नामदेवरायची धर्मपत्नी माझी राजाई मावली, गोणाबाईची सून. काय सासू होती. राजाई गोनाई दोघी. हा, वर्णन आलं सासू सुनांचं. दामा नामा जाना, नाम जाना बापरे, नाम जाना बापरे, नाम जाना बापरे, नाम जाना बापरे. हो राजाई गोनाई दोघी सासा सुना, नाम जाना बापरे, नाम जाना बापरे. काय बापलेख, काय सासा सुना. राजाई जी जी शब्द तोंडातून पडायचा मनावर बुवा. जी सासून आवाज दिल्यावर काय तुमच्या जिबेल इचुडस होतो का बरं सासूला जी म्हणल्यावर? हा, सकाळी गिरगावकर मरण म्हणते मरमाय मेले आम्हाला लय बोलायलाच कीर्तनात. बोल जाण सासूला जी. 72च्या दुष्काळामध्ये
ह्या म्हातारा म्हातारीनं आपल्यासाठी मिलू खाल्ले, बरबडे खाल्ले, आंबाड्या खाल्ल्या आणि आपल्याला जमिनी कमवून ठेवल्यात. त्याचे आशीर्वाद जर ठेवायचे असतील तर त्यांचा आदर करा. मोठ्या माणसाचं वाक्य मनोहर बुवा, संपत्ती टिकण्यासाठी वाडवडिलांचा आशीर्वाद लागतोय. ज्या वाडवडिलांचा आशीर्वाद ज्याच्या पाठीमागं नाही ते 100 एकरवाले नाशिकला गटू उचलायला गेलेत. विठाला विठाला अरे जिथं जागतं सर्वात मोठं दैवत हे घरातली ज्येष्ठ माणसं. जी आत्या जी शब्द पडायचा जी. दामा नामा जना बापले. बापले काय बापलेख होते. काय दामू शेट्टींना गोनाबाईला पुत्र नामा जी आई साहेब जी जी जी. इथं बसलेल्या तरुणांना एक विनंती करतो, फक्त गोड बोल जा माय बापाला. कोणाचंच कीर्तन ऐकू नका, कोणाच वारीला जाऊ नका, फक्त मायबापाला गोड म्हणा. पंढरपुरातला मालक तुमच्या भेटीला. आणि मायबापाचं अंतकरण दुखिणाऱ्यानं असे 100-200 महाराज उकळू उकळू जरी खाल्ले तरी त्याला कवडीचं पुण्य नाही त्या सुंबळ्याला. आई वडिलाचं अंतकरण नाही तोडायचं काम. नामा जी आई जी जी. बापू परवा दिवाळी येणार आहे. होय काय संसार होता हो. परवाला दिवाळी आहे. जी आई जी जी. मग ह्या उद्याच्या दिवाळीच्या पहिल्या पाण्याच्या दिवशी पंढरपुरातले मालक आपल्या इथं आंघोळीला बोलव ना. सन दिवाळी चाला नामा राऊळासी गेला. संत शिरोमणी नामदेवराय मंदिरात गेले, देवाला विनंती केली, देवा काहीच नाही मागितलं तुला, पण मा आईला वाटतंय तू आमच्या घरी आंघोळीला यावा. जगाचा पाप नामदेवरायच्या घरी. काय लेख असेल होते, काय संसार असेल. घरातून चांदण्या दिसायच्या. केळीवरी नारळी घरात चंद्रमोळी. केळीवरी नारळी घरात चंद्रमोळी. चालत सेवारी रामयाची. ओ चालत सेवारी रामयाची. केळीवरी केळीवरी नारळी घर चंद्रमोळी. आकाशातल्या चांदण्या दिसायच्या घरात. 3 दिवसाला पोटभर भाकरी भेटायच्या. भाकरी नाही कण्या ही परिस्थिती, पण ताकद किती मोठी होती. जगाचा पाप आणला घरी, जगाचा पाप. हो लेकरं बी किती गोड झाले पुढं. नामदेवरायला मुलगा झाला, संसार किती गोड हो. इतका संसार पाहिजे गोड. विचारलं नाव काय ठेवायचं. तावरात्र त्या घरचं दास्यत्व निभवलंय. त्या जनाबाई त्या घरात होत्या. जनी म्हणे नामदेवा नाव नारायण ठेवा. मुलाच नाव नारायण ठेवलं. काय नाव, काय गोड, काय गोड, काय गोड. काय कुटुंब होतो. 5.5 क्विंटल सोन्याचा पलंग जिच्या बापाकडे राजाईला झोपायला. एवढ्या श्रीमंत घरची पोरगी सासूला जी म्हणते जी 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 जी. आणि भाऊ ऊस तोडायला गेला आणि नवऱ्याला नोकरी. आणि मग कीर्तन त्या गावात ओळखीची बाई, आमच्याच गावातली पोरगी. म्हणे महाराज या ना दूध घ्यायला. नाही मी काय बोक्या नाही, दूध प्याला. मग चहा घ्या, जमत नाही. जराशी साखर तरी घ्या. गावातली लेखबाळ. गेलो तिथं.
म्हणलं सकू ते मालक आत्ता फोन लावते. लगेच फोन. विवेक, ए विवेक, लवकर ये रे, गिरगावकर आपल्याकडे आलेत. म्हणलं बाई विवेक मुलाचं नाव काय? नाही माझ्या मालकाचं. म्हणलं मन नको तुही साखर. मै गाडी उलथन बाई नको माय, तुही साखर नको ग बाई, पुला खाली जाची मै गाडी, तुही साखर तूच आंघोळ कर साखरीनं. हो 40-42 हजार पगार नवऱ्याला, आणि ती विवेक म्हणाली. विवेक अरे कंटुल्या, विवेक म्हणून ऐकून घ्याला. 6.25 क्विंटल सोन्याचा पलंग. राजाई जी आत्या, जी आत्या, जी मामांजी, सासऱ्याला मामांजी. आणि काल परवा बाई तुमच्या म्हाताऱ्याला इतकुशी अक्कल नाही. खरंच अक्कल नव्हती ना. 34 एकर जमीन कमवून ठेवली ना त्या म्हाताऱ्यानं. तू आता उड्या हाणायली कंटुले. त्याने इकायला पाहिजे होती. तुला मुंबईला गट्टू उचलावं लागला असतं. 2च तोंडन खिचडीन बोंडो. असं बोलत असते. कष्ट केले त्या जुन्या लोकांना आपल्यासाठी. कष्ट केलेत. तुम्हाला एक सांगू का, घरातल्या नाते इतकं गोड नातं जगात दुसरं नातंच कोणतं नाही. कोणतंच नातं नाही, कोणतंच. फार गोड नातं. सीमा नाही त्या नात्याला. नको, वेळ संपत आली, मला पुरावा द्यायचा आहे. आणि त्या निष्ठावंत पवित्र कुळात संलग्न असणारी त्या घराण्याची सोन राजाई, त्याची मैत्रीण, आमच्या परिसा भागवतांची धर्मपत्नी. तिचं नाव काय होतं घरी गेल्यावर वाचा. मुलींना विनंती करतो, तुम्हाला वाचता येतं. नामदेवरायचं चरित्र मोबाईलवर येते. आता मग नशीब खोटे, मला भारीचा भेटत नाही, द्या सोडून. पण तुम्हाला आहे तर मोबाईल भारीचे, तुम्ही त्याच्यावर नामदेवरायचं चरित्र टाका, तुम्हाला बघता येईल. राजाईचं नाव शोधा. त्या परिसा भागवताच्या पत्नीचं नाव काय होतं शोधा. हो 16 वर्षापूर्वी सिनेमात काम करता करता एक हिरोनी खाली पडून मेली. तिचं नाव अजून यायच्या ध्यानात आहे. हो पण हे नाही ध्यानात राहायचं. हे असाच तर बाजार झाला ना. लांबी रुंदी खूप वाढली पण खोली वाढच ना. खोली वाढायला पाहिजे. सुधारणा व्हायला पाहिजे, महत्वाचा विषय. राजा तुझी परिस्थिती नाजूक आहे माय. हे 2 दिवसाकरता परीस तुमच्या इथं ठेवा. नामदेवरायाने विचारलं काय आणलंय? परीस आणलंय. त्याला फेकून 2-4 दिवसाला परिसा भागवत बायकुल म्हणले परीस कुठे? माया मोठेपणान माया मैत्रिणीला द्याला, तिच्या मालकान चंद्रभागेत टाकला. वेगात सांगतो, वेळ संपलाय. हे परिसा भागवत तशीच पळत गेले. पवित्र चंद्रभागेच्या वाळवंटात नामदेवराय बसलेले होते. काय वानवातानं पुरेवाणी. संतांचा अधिकार किती मोठा आहे लक्षात घ्या. हो नामदेवा. नामदेवा म्हणलाच नाही. तो वेगळाच शब्द म्हणला, पण मी नाही म्हणत, माझी लायकी नाही ते म्हणायची. हो नामदेवा. आता किती जोडायचे नाही, ते परीस द्या. नामदेवरायने सांगितलं. आंघोळ करता करता चंद्रभागेत पडून गेला. काय सांगायचं नाही, मला परीस पाहिजे. पुढचं सांगत नाही, मुद्द्यावर येतो. नामदेवरायनं चंद्रभागेच्या वाळवंटातून कळसाकडे बघून एकदा नमस्कार केला. पंढरपुरातल्या मालकाच्या मंदिराच्या कळसाला नमस्कार केला. डोळे झाकले, रामकृष्ण हरी भजन सुरू केलं आणि चंद्रभागेच्या वाळवंटात अशी वंजळ घातली आणि सांगितलं याच्यातले किती घ्यायचे ते की. तर ते परिसा भागवत म्हणे काय मला काय पागल समजायला, हे वाळूचे खडे आहेत ना. तर नामदेवरानं सांगितलं परिसाला आकार नाही, परिसाला रंग नाही, परिसाला रूप नाही, परिसन खडासारखाच असतो, फक्त ओळखायचा याच्यावर असतो. लोखंडाला लागलं की त्याचं सोनं करतोय, त्याचं नाव परीस. आता लोखंड कुठे इथं. मग एक मथारा आलतं चंद्रभागेत. ते कव्हाच चंद्रभागेकडे येत नव्हतं, पण सुनानं दटीलं म्हणून आलतं. ती म्हणे वय झालं तरी चंद्रभागेची आंघोळ करा वाटत ना. वपद का तुम्हाला, जा ना चंद्रभागेत. तेव्हा निष्ठलं. चंद्रभागेत आल्याबरोबर त्याच्या हातात अशी काना इतकी काठी होती आणि काठीला खालून लोखंडाची शेमी असती. तुमच्याकडे इडी म्हणत असतील त्याला, इडी काय असेल ते.
हो ती लोखंडाची चांगली होती, छटाकभर लोखंडाची. त्या परिसा भागवतानं नामदेवरायाच्या वंजळीतला एक खडा घेतला आणि त्याला लावल्याबरोबर ती छटाकाची इडी सोन्याची झाली. म्हातारं पळतो सुटलो. नामदेवराय म्हणले कुठं, काय नाही, आता नांदेडला जातो आणि बिड्याचे बंडल आणतो. 2 महिने झालं पोट बिड्यात देईन. पाय डंगर लय येडगोळ डोंगर हो. मला संध्याकाळी झोपायला एक डोंगर सोबती एका गावात. असंच कीर्तन झालं आणि काला माझ्याकडेच होता. रातच्या आम्ही झोपलोत. गारो म्हणतो मी, दरुजाच्या तोंडाला त्याची बाग, खिडकीच्या तोंडाला महिबाज. 12:30 वाजता मला म्हणलं महाराज मला एक नाद आहे. म्हणलं कोणता? 3 मीच बैठकीत पळून जावा तर दरुजाच्या तोंडाला त्याची बाज. महाराज मला एक नाद आहे. जाग्यावर अंगवलं झालं मग. अरे बापरे, याला काय नाद असेल तर असू. म्हणलं बाबा कोणता नाद? काय नाही म्हणले बिड्या वाढायचा आहे. अरे बापरे रामप्रभू. त्याच्या उशाला होती काठी. मला वाटलं काय याला महाराज मारायचा नाद असायचा काय सांगता. हो ना, हो ना, भीती वाटली ना माणसाला. नाही वडा वड म्हणल्यावर 12 वड्या. धरबिडी लाव दोऱ्याला, धरबिडी लाव दोऱ्याला. दहिले सगळं वळड म्हणजे दिसत दुंडूक राहते आमच्याकडे, त्याला दैले म्हणतात. चढ दोऱ्या पुस्तक बिडी गोटी. ते धुपणानं जरासा त्रास झाला. मी टेबलाच्या ड्रॉपमध्ये टाकून दिला. पहाटे 4:30ला उठलो. महाराज बिड्याचं बंडल गोसून राव. मी आणलं पडान राव. पडा काय मी कुठं तुमच्या संग रोज आहे म्हणे. मग 2 कामं बिडीशी होत नाहीत. इतके हलकट माणसं, इतकं पवित्र शरीर बिडीच्या ताब्यात. आणि हे कीर्तनात बसले तर काय उपयोग आहे? काहीच अर्थ नाही ना. कीर्तनाला गेलतो उलटी दुसऱ्याची जागा खराब केलीस तो जाऊन. आणि काय करायचं जाऊन. काही माणसं कीर्तनात मग जेसीबीचा हात मातात घालायचा आणि मग सतरंजीच्या खाली म्हणजे दुसऱ्यानं बसलं की त्याच्यात होतराला टाक. अशी काही चवणे माणसं, काय उपयोग आहे? माझ्या लहानपणी कीर्तनकार असे काही गाड्याच्या सुविधा नव्हत्या. बैलगाड्याने यायची लोक ऐकायला ह्या दिवसातली कीर्तन. कीर्तन ऐकून जाचन जाताना कंसाचं बाटूक उपटून न्याचं साठाभर म्हणजे दुसरीची काशी. काय 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 काशी करणार माणसं. काशी 2 प्रकारची बरं का. एक खरंच काशीला जाते आणि एक दुसऱ्याची काशी करते. एक जण म्हणला मग काशी झाली. म्हणलं हो, ज्यानं संघ नेलं त्याचे तिकिटाचे पैसे दिले नाही तर त्याची काशी गेली. अशी काही काशी करणार असो. मग मला दया आली. मेंदू होती घ्या त्या टेबलाच्या ड्रॉपमध्ये. नेमकी दिवाळी झाली ती. आणि त्याच्या नातवानं म्हाताऱ्याच्या वाढदिवसाला वाजवायला फटाके ठुलते त्याच्यात. म्हणलं आमच्या बाबाच्या वाढदिवसाला ठेवायचे त्या गवळ्या फटाकड्या. ह्या येडगळ म्हाताऱ्यानं अंधारात बिडी म्हणून फटाकाच तोंडात धरला ना. वातिकून पेटणं थुत्तर फाटणं सगळं झालं. पण इडी सोन्याची झाली की पळालं बिडीच्या दुकानावर. आता बाकीचे ते टाकला खिशात परीस. बाकीचे खडे परीस कशाहून. एक नावाडी होतं त्याला वलय असते तर वलयाला 2 शिवळा असतात. त्या दोन्ही शिवळ्याला 2 टचके मारल्याबरोबर सोन्याचे. ते मला मरूस तर आयुष्य गेलं. मला नाव हाणता हाणता 2 शिवळा घेतल्या आणि गेलं घरी. हेट म्हणलं आता नाही नाव हाणायची. किलूच्या शिवळा त्यान या सोन्याला भाव होता. तेव्हा कमी भाव होता पण पैसे बी येत होते तसे. त्याचं साहित्य येत होतं तसं. मग त्या परिसा भागवतानं सांगितले नामदेवराय तुमच्या वंजळीतले किती परीस येते? प्रत्यक्ष प्रमाण परिस वाळवंट केले. आरती ते प्रत्यक्ष प्रमाण अख्खं वाळवंट परिस करून टाकलं. कोणाची ताकद आहे माहितीये? नामदेवरायाची. कायवानो आता नपुरे कायवानो आता नपुरे मस्तकाच्या राणी नपुरे जीवाणी नपुरे जीवाणी
संतांचा महिमा किती वर्णन करायचा. शांतीब्रह्म एकनाथ महाराज इहलोकातली यात्रा संपली, चौघाच्या खांद्यावर शरीर आहे. एका बाईची मुलगी वाटे लावायची होती, शिदुरी केली, लाडू करंजा काय असतील सगळं बैलगाडीत भरलं आणि समोरून आणते यात्रा आली. त्या पोरीची माय सहजच म्हणली, माय नाथ महाराजांना आजच टाईम होता का? शांतीब्रह्म एकनाथ महाराज ब्रह्मांडाच्या मालकाला म्हणले, देवा माझ्या जाण्यामुळे या बाईला दुःख झालंय, मला आजच्या दिवस थांबव. लगेच सुतुळ्या तोडल्या, उठून बसले. अंत्यविधीला येणारी माणसं त्या अधिकाराची होती ना. आता जरी एखाद्याच्या अंत्यविधीला गेलं माणूस उठून बसल्या, माणसं जाग्यावर मरायचे, पण ते माणसंही तसेच होते ना, उठून बसले. चला म्हणले वापस. बाईला सांगितलं, माय लाव तुझी मुलगी वाटा आनंदानं. आणि मग देवाला सांगितलं, देवा अरे अनावधानानं प्राण सोडून चौघाच्या खांद्यावर गेलो, पण गंगेत जायच्या अगोदरच वापस आलो. आता एक काम कर ना, आता मला कोणाच्या खांद्यावर पाठवू नकोस. मग जल समाधी, नाहीच कोणाच्या खांद्यावर. काय वानू आता न पुरे ही वाणी. काय टोक महाराज, काय अधिकार असेल. अहो तुमच्या माझ्यासारख्या जरा जुरा विद्वत्ता जवळ असणाऱ्या कर्मठांनी, तुमच्या माझ्यासारख्या नालायकांनी चोखोबाराला मंदिरात येऊ दिलं नाही. पण त्या चोखोबाराच्या घरी जगाचा बाप एका जनार्दनी आईसी चोखियाची मात, हे पंढरीनाथ त्याचे घरी. शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, ब्रह्मांडाचा मालक चोखोबाराच्या घरी जेवायला. भजनाला कोण होतं कावळे बा? प्रत्यक्ष शंकर. पकवाद वाजवायला कोण? इंद्र. नक्तच्या भयत ते यती जायंते कृतजन संगती कामारे. वृष्णिर वृष्णिर भयजति जायो आद्य सुधा भव यतींत जायो. मिमदन कृतजन सकल सुधाना, मिमदन कृतजन सकल सुधाना. वैशान्नर भव सकल सुधो, वैशान्नर भव सकल सुधो, वैशान्नर भव सकल सुधो. आद्य सुधा भव सकल सुधाना, पंचानन भय जायन्ते. अमरेंद्रा भव सकल सुधाना, शचीपति भयतति सकल सुधाना. वृष्णिर भयतति जायन्ते, वृष्णिर भयतति जायन्ते, वृष्णिर भयतति जायन्ते. क्या बात है, वाह वाह वाह. कितीतरी विद्यार्थी सुद्धा आळंदीला घडवतात आमचे कावळे महाराज. खूप छान, खूप छान. माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचा नामस्मरणातलं गोड असं वाद्य, पक्वाद वाद्य, आणि त्या पक्वादाची साधना केली. कावळे महाराजावर कृपा झाली ज्ञानोबराय तुकोबरायची, आणि तेही विद्यार्थ्यांना शिकवतात. सुंदरशी त्यांची संस्था आळंदीला. गोड 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 छान. वा. प्रत्यक्ष पक्वाद वाजण्यासाठी चोखोबरायच्या घरी इंद्र होता. नारद तुंबर सांब गायन करी. प्रत्यक्ष भजन म्हणाला शंकर. नारद तुंबर सकाळच्या पंक्तीला जगाची माय वाढीत होती. एका जनार्दनी आईसी चोखियाची मात, जेवे पंढरीनाथ त्याचे घरी. जगाचा मालक जेवला. विश्वाच्या मालकाला घरी यायची जेव घालायची ताकद. काय वानू आता. स्वर्गातलं अमृत खराब झालं, वाटेल ते प्रयत्न केले, पण चोखोबारायने 2 मिनिटं रामकृष्ण हरीचं भजन केलं, अमृत शुद्ध झालं, आणि स्वर्गातले लोक उपाशी मरू लागले, ते जेवले. काय वानू आता न पुरे ही वाणी. काय टोक असेल या लोकांचं, काय अधिकार असेल या लोकांचा. कबीराने काशीत आनंदाश्रमात शेलाई नाहीचा रामनामाचं भजन करून. हे राम हे राम जय राम श्रीराम. राघव राजा राम रघुपती, राघव राजा राम. राघव राजा राम रघुपती,
राघव राजा राम सीताराम जय राम सीताराम. हे भजन करायचं. ते भजन म्हणत असताना एक शपक पुरावा. ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग. ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग. त्या धाग्यात धाग्यात राम कोरलो. तो शेला मराठवाड्यातल्या माणसांनी विकत घेतला. नंतर पंढरपूरला गेला. 35 वर्ष पाय खाली तुडीला. 1.5 वर्ष नामदेवरायाच्या घरी आला. 36.5 वर्षात किती बाऱ्या धुतला तरी पण त्याच्यातून रामनामाचं भजन येत होतं. हा कबीरानं इनलेला शेला. शेल्यात जर एवढी ताकद कबीरात काय वानू आता न पुरे वाणी विठोबा रखुमाई.